जामखेडमध्ये प्रथमच ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश्वराच्या पावनभूमीत जामखेड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले। तसा जामखेडकरांना बैलगाडा शर्यत ही स्पर्धा नवखी आहे। नागपंचमी निमित्ताने जामखेड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती मैदान, आनंद नगरी यांचे आयोजन होत आहे। परंतु धर्मवीर युवा मंचाच्या वतीनं आणखी एक स्तुत्य असा बैलगाडा शर्यतीची स्पर्धेचे आयोजन करून या उत्सवात भर घातली आहे। प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात यांचा शंभू व हिरा हे पहिले मानकरी, दुसरे मानकरी अण्णासाहेब राठोड, बजरंग ग्रुप, अंबर तौफिक ड्रायव्हर यांचा बजरंग डॉन, खड्ड्या डॉन हा दुसरा मानकरी, तसेच यावेळी विकास तात्या राळेभात यांना मनोज जरांगे पाटील यांनीही मोबाईलवरून दिले। यावेळी कर्जत जामखेडचे लाडके आमदार रोहितदादा पवार यांनीही बैलगाडी शर्यत येथे भेट देऊन विकास तात्या राळेभात यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी श्याम भैया धस, अमोल राजे शिंदे, योगेश राजे जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या। तसेच प्रथम बक्षीस केतन राळेभात पाटील 51,000, द्वितीय बक्षीस विकास शेठ कस्तुरे व अमित शेठ बोथरा 31,000, तर तृतीय बक्षीस गुलशन अंधारे 21,000 यांनी दिले। विकास तात्या राळेभात मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले। सदरील कार्यक्रम विकास तात्या राळेभात मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले। या प्रसंगी दादासाहेब नागरगोजे, डॉक्टर अविनाश जगताप, भाऊराव जगताप, योगेश तुरवसे, अमोल काटकर, सुधीर सागडे यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच झेंडा पंच म्हणून प्रभू भैया नगरे करमाळा व समालोचक पंच महाराष्ट्राचा बुलंद आवाज मारुती दादा झंजिरे, रुग्णवाहिका सौजन्य विशाल ढवळे, साऊंड सौजन्य महाराजा डीजे जामखेड, तर सूत्रसंचालन दादासाहेब नागरगोजे यांनी केले, तर अमोल खरात यांनी आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। असे पहिल्यांदा जर कोणी या परिसरामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये जर बैलगाडी रेस शर्यत कोणी घेतली असेल ती आपण कर्जत जामखेडकरांनी घेतलेली आहे। त्यामुळे इथं आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हळगावला झाली, कर्जतला सचिन शेठ इथं आहेत, तिथं सातत्याने घेतात आणि दोन्ही तालुक्यात मिळून आपण एक मोठी स्पर्धा शिवजयंती निमित्त नक्कीच तिथं घेऊ असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो। आणि अशा खेळासाठी आणि या खेळासाठी आणि अतिशय मनापासून आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, नक्कीच आमचा पाठिंबा कुठल्याही या गोष्टीमध्ये राहील एवढंच इथं सांगतो। पवित्र भूमी जामखेडमध्ये नगराध्यक्ष श्री विकास तात्या राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नागपंचमी निमित्त या जामखेड शहरात नवीनच उपक्रम बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आयोजनासाठी या पंचक्रोशीत महाराष्ट्रातून जे बैलगाडा मालक आणि बैलगाडा चालक आले त्या सर्वांचं आम्ही आयोजक कमिटीतर्फे स्वागत करतो आणि इथून पुढेही बैलगाडा शर्यत ही प्रत्येक वर्षी विकास तात्या राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली जाईल, त्याकरता मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। पहिल्यांदाच प्रथम नगराध्यक्ष केसरी मैदान भरण्यात आलेलं आहे। आपले विकास तात्या राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे आयोजन केलेलं आहे। तर आपण जे बैलगाडा शर्यतीचे अटी वगैरे असतात ते सगळे नियमात आणि सगळ्या ह्याच्यात हा शासनाच्या नियमात हा कार्यक्रम पूर्ण पार पडणार आहे। तर आपण गट्टू फायनल घेतलेलं आहे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळं, आणि गट्टू फायनल म्हणजे एक आदत आणि एक बैल, तर ह्याच्या अशा 12 फेऱ्या होणार आहेत आणि नंतर फायनल होईल। जय शिवराय। आज विकास तात्या राळेभात प्रथम नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त व नागपंचमीच्या औचित्य साधून तात्यांनी जे बैलगाडा शर्यत भरवली आहे आणि त्या बैलगाडा शर्यतीनिमित्त आलेले सर्वच बैलगाडा मालक यांचं प्रथमतः स्वागत करतो। आणि खरोखर महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती विकास तात्यांनी आज जोपासलेली आहे आणि या माध्यमातून मी एक सांगतो की यापुढेही तात्यांनी अशीच महाराष्ट्राची संस्कृती जोपासावी आणि त्यांच्या पूर्ण पुढच्या आयुष्यात म्हणजे वाढदिवसानिमित्ताने लेट का असताना पण आपल्या सर्वांच्या वतीने तात्यांना मी दीर्घ आयुष्याच्या, निरोगी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। माननीय प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त जे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे, प्रथमच जामखेडकरांसाठी रोमांचक असा एक अनुभव आणि या सगळ्यांना मध्यस्थी ठेवून आपण या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे।
तरी या शर्यतीत सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे। सर्व बैलगाडा शर्यतीत सर्व नियमांचे पालन करूनच शर्यत ठेवलेली आहे।